खूप भारी अनुभव आहे प्रशांत माझा. हार्ड सर्किलला सुरुवातीला जरा हा अवघड वाटतो, परंतु एका टप्प्यावरती आल्यानंतर हार्ड सर्व्हिसचं आकर्षण आहे ते वरती आल्यानंतर समजलं. हा जो किल्ला आहे तो अश्मदुर्ग प्रकारात येणारा किल्ला आहे. अश्मदुर्ग म्हणजे काय की ट्रेक करण्यासाठी आमच्या ऑफिस मधील कलिग आणि आम्ही जुन्नर या ठिकाणी आलेलो आहे. लय दम लागला, सॉरी. अरे तरुण आहे आपण, मरतोय. ट्रेकिंगला या, प्लॅन कॅन्सल नका करू. राजाचं ह्याचं नाव काय आहे? मुघलांनी घेतलेली मुघल 16चा हेच काय लिहिलं हे. तोफ आहे आणि जंबुऱ्यासारखी बारकीला. आणि हे जर अटॅकिंग रेंज किती होती? काय किल्ले लांब नसायचं ना, रेंज थोड्या पाहिजे. किल्ल्याच्या बुरजावरून खाली मारणार आहे. नमस्कार मंडळी, मी प्रशांत गावडे आपलं स्वागत करतो आपल्या एका नवीन एका ब्लॉगमध्ये. तर विशेष असा आहे, काल आम्ही बुद्ध लेणी, भूत लेणी आणि अंबिका लेणी पाहिले होते जुन्नरमध्ये, आणि आत्ता आम्ही आलेलो आहे या ठिकाणी. नागेश्वरी मंदिर बघून झाल्यानंतर ना आम्ही बघतोय तो हडसर किल्ला आहे पाठीमागे, जो आत्ता पूर्ण असा दिसतोय. हा जो आहे सगळा, हे सगळा हडसर किल्ला आहे. आणि आता हडसर किल्ल्याचा पण ट्रेक चालू होणार आहे. आज आपल्याला इतिहास जाणून घ्यायला भेटेल, संपूर्ण माहिती बघायला भेटेल, आणि एकंदरीत काय दृश्य आहे, काय वरून दिसतंय, काय भारी वाटतंय, किंवा तिथल्या व्यवस्था काय आहेत आणि त्याच्या पाठीमागचा इतिहास काय, ते गोष्टी जाणून घ्यायला भेटेल. तर चला तर बघूयात की काय होतंय. आय विल कीप यू पोस्टेड. तुमचं ट्रेक चालू झालेलं आहे आणि अर्धे पाठीमागे आहेत, अर्धे पुढे आलेलो आहे. थोडंसं दम लागतोय. ट्रेकिंग इतका अवघड तर काय वाटत नाही, पण त्याच मार्गाने जायचं आहे. पाठीमागे ते सगळे येते, ते त्यांच्या फरमाईशीनुसार मी त्यांना दाखवतो. दिसताय हा हडसर किल्ला बघतोय. नाईट स्टे केला, कॅम्पिंग केलं, मजा केली, एन्जॉय केला, आणि नवीन वर्षात जाण्यासाठी आपण सज्ज झालेलो आहोत. 2024 वर्ष मला खूप आनंदाचं गेलेलं आहे. म्हणजे आयुष्यात चांगली लोक भेटली मला 2024ला. जुन्या गोष्टींवर आणि संकटांवर मात केली. करिअरच्या बाबतीत चांगले डिसिजन घेतले आणि सगळ्या गोष्टी एकंदरीत सुधारल्या, आणि फिरणं वाढवलं मी. आणि अशा तऱ्हेने हा प्रवास 2025 मध्ये पण चालू राहील. आय विल कीप यू पोस्टेड. इतका मोठा ट्रेक करायचा आपल्याला, त्या तिथं जायचंय. हडसर उर्फ पर्वतघर, हे तुम्हाला वाचायचंय तर ते तुम्ही पॉज करून वाचू शकता. मी वाचलेलं आहे. आणि हा पाठीमागच्या बाजूला दिसतोय तो अख्खा आपला हडसर आहे. त्याच्यावरती त्याची हिस्ट्री खूप भारी आहे, आणि ती सगळी हिस्ट्री आपल्याला योगेश वागसर, बारामती ट्रेकिंग क्लबचे संस्थापक आणि आपल्या ट्रिपचे आयोजक, ते सर्व आपल्याला माहिती देतील. आय विल कीप यू पोस्टेड. लय प्रचंड अवघड ट्रेक आहे हा, वाटलं नव्हता पण अवघड आहे. मी पुढं आलेलो आहे
बाकीचे सर्व हळूहळू येत आहेत मागे. पायऱ्या मोडक्या तोडक्या अवस्थेत आहेत. प्रचंड दम लागतोय. पण हा जो नजारा आहे ना पाठीमागचा माझ्या, लय दम लागला. सॉरी. खूप सुंदर नजारा आहे हा. संपूर्ण हडसर किल्ला दिसतोय पाठीमागं. हा अख्खा खूप मजा आहे. आणि हे आपण जिथनं आलो ते गाव आहे इथं पाठीमागे. हा जो नजारा दिसतोय ना, हा तुम्हाला कुठल्या थिएटरमध्ये, मॉलमध्ये किंवा क्लबमध्ये, पबमध्ये हा दिसणार नाही. ह्यासाठी सह्याद्रीतच यावं लागतं. असं एकंदरीत अशक्य सुंदर असं सह्याद्री. कंबार्ट मोडत आहे अक्षरशः. मजा येते खूप. येस, हे चॅलेंजिंग आहे. चॅलेंजिंग समजूनच आपण पुढे जायचं आहे आणि सगळ्या गोष्टींचा आस्वाद घ्यायचा आहे. अरे तरुण आहे आपण, मरतोय. ट्रेकिंगला या, प्लॅन कॅन्सल नका करू. आता ऑलमोस्ट आम्हाला चांगल्या पायऱ्या लागलेल्या आहेत आणि गड इथंच राहिलेला आहे, जवळच. एक 10 ते 15 मिनिटाची ट्रेकिंग आहे. असं हे दृश्य दिसतंय पाठीमागं. ऑलमोस्ट पोचलेलो आहे आम्ही आणि इकडं जुन्नर पूर्ण. मला शब्दच आहे सुचत नाही आहेत बोलायला. दम लागला खूप. माझ्या खूप येतील. थंड पण खूप छान वाटतं. तर चला, आय कीप यू पोस्टेड. असा हा दरवाजा आहे इथं. इकडे तटबंदी दिसते, अख्खी बांधणी दिसते किल्ल्याची आणि दरवाजा अजून पण शाबूत अवस्थेत आहे. शिवाजी महाराज की जय. इकडे पाहरेकऱ्यांसाठी पूर्ण भरीव काम आहे, हे कोरीव काम आहे. आणि इकडे पायऱ्या, इथून वरती जायचं आहे आपल्याला. खूप सुंदर आहे. असं खूप भारी अनुभव आहे प्रशांत मला. हडसर किल्ला सुरुवातीला जरा हा अवघड वाटतो, परंतु एका टप्प्यावरती आल्यानंतर हडसर विषयीचं आकर्षण आहे ते वरती आल्यानंतर समजलं. खतरनाक बांधकाम आहे, खतरनाक बांधकाम आहे आणि खरा इतिहास या ठिकाणी आल्यानंतर कळतो आणि महाराजांविषयीचं प्रेम अधिकचं या ठिकाणी वाढतं. यानंतर सचिन बोलेल, त्यानंतर प्रशांत भाऊ. हा हडसर चा ट्रेक करण्यासाठी आमच्या ऑफिसमधील कलिगाने आम्ही जुन्नर या ठिकाणी आलेलो आहे. हा ट्रेक करत असताना अनेक अनुभव आले, परंतु ज्यावेळेस किल्ल्यावरती आलो त्यावेळेस एक वेगळीच ऊर्जा त्या ठिकाणी आली आणि असं वाटलं की या जगात अशक्य काहीच नाही. त्याच्यामुळं माझी तुम्हाला विनंती की तुम्ही कधीच खचून जाऊ नका. ज्यावेळेस तुम्हाला नैराश्य येईल त्यावेळेस तुम्ही किल्ल्याच्या शोधात जावा. आज जुन्नरच्या या छत्रपती शिवरायांच्या जन्माने पावन झालेल्या भूमीमधील हा हडसर किल्ला पाहण्यासाठी आज आम्ही बारामती ट्रेकर्स क्लबचे सर्व सहकारी मित्र या ठिकाणी आलो आहोत. किल्ला तसा अवघड नाही. सुरुवातीच्या काळात नवीन लोकांना तो थोडा अवघड वाटतो, परंतु हा किल्ला जसं जसं वरती चढत जाईल तसं तो किल्ला अतिशय छान वाटतो. आणि किल्ल्याची सुरुवात झाल्यानंतर आपण इतिहासात, त्यावेळच्या इतिहासातच जणू काय शिरलोय असाच भास होतो आणि एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा या ठिकाणी आल्यानंतर निर्माण होते. हा जो किल्ला आहे तो अश्मदुर्ग प्रकारात येणारा किल्ला आहे. अश्मदुर्ग म्हणजे काय की पूर्णतः कातळात कोरलेला किल्ला. याचा जर ज्ञात कालावधी बघितला तर 2000 वर्षापूर्वीपासून हा किल्ला अस्तित्वात आहे असं उत्खनन विभाग सांगतो. म्हणजे विचार करा, त्या काळात सुद्धा लोक किती करत होते. आपण आज बारामती ट्रेकर्स क्लबच्या सहयोगाने आम्ही इथं आलो. प्रशांत गावडे यांच्या ब्लॉगद्वारे
ही माहिती सर्व महाराष्ट्रभर देशभर पसरावी ही विनंती. माझी विनंती आहे की प्रशांत गावडे चांगले ट्रॅव्हल ब्लॉग बनवतात, तर त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा. इथून अशी एंट्री आत आणि ही दरवाजाची तटबंदी दिसते पूर्ण. त्याला बाहले लावलेले आहेत जेणेकरून ह्याला कोणी डॅमेज करू नये. आणि हे दुसरं अशा रीतीने राजाचं ह्याचं नाव काय आहे? मुघलांनी घेतलेली ही. मुघल काळ. 16चा हे तर काय लिहिलं हे ही तोफ आहे आणि ही जंबुऱ्यासारखी तोफ आहे, बारकी लहान तोफ. आणि हे जर अटॅकिंग रेंज किती होती? काय किल्ले लांब नसायचं ना रेंज, रेंज थोड्या असायच्या. किल्ल्याच्या बुरजावून खाली मारणार आहे वारा. डिफेन्स असे ह्या इथं 3 तोफ आहेत आणि हे कमाने टाक आणि धान्य कोठार आणि शिवमंदिर. इथं शिवमंदिर आहे आणि या साईडला होतं ते धान्य कोठार होतं. असं बघा, हे असं शिवमंदिर आहे आणि इथं एक टाक वगैरे पण आहे. असं हे नंदी महादेव मंदिर. ते इथं तुम्हाला दिसतंय का नाही माहित नाही, पण हे सगळं होतं ते धान्य क्वार्टर होतं जे आता ऑलमोस्ट खराब होण्याच्या ह्याच्यावर आहे. आता दरवर्षीप्रमाणे खूप सारे किल्ले बघत असतो. खूप सारे वेगळ्या भागातले किल्ले आपण पाहण्याला सुरुवात केली आणि नंतर आपण हा प्रवास भारतातल्या विविध संस्कृती जपणाऱ्या मंदिरांकडे गेलो. एक पूर्ण वर्ष गेल्या वर्षी आपण अनेक मंदिरं पाहिली. केदारेश्वरापासून रामेश्वरापर्यंत भारतातल्या अनेक विविध स्थापत्याने नटलेली मंदिर आपण पाहिली. पण महाराष्ट्रातील पर्यटन तालुका म्हणून जाहीर केलेला हा जुन्नरचा जो भाग आहे, ज्यात शिवाजी महाराजांचा जन्म झाला, त्या भागातील परिसरांच्या किल्ल्यांना आपला राहिला होता संपर्क करायचा. म्हणून आता आपण त्याची सुरुवात नव्याने केली. तर आता आपण ज्या किल्ल्यावर आहे त्या किल्ल्याचं नाव आहे हडसर. तर ह्या किल्ल्याला पर्वतगड असं एक दुसरं नाव आहे. अनेक किल्ले ज्यांना 2 नावांनी ओळखलं जातं. त्यावेळेस त्यांचं कारण असं असायचं की वेगवेगळ्या डायनस्टीज आपल्या ताब्यात आल्यानंतर त्या किल्ल्यांचे नामकरण करायचं. अनेक किल्ल्यांचं आपल्या इथं हे बघतो, शिवाजी महाराजांनी अनेक किल्ल्यांची नावं बदलली, औरंगजेबाने बदलली, परत पेशव्यांनी बदलली, बदलत गेलं. आपल्या शिवाजी महाराजांच्या जुन्नरमध्ये शिवनेरीवर जन्म झाला आणि 1636 मध्ये शिवाजी महाराजांनी जुन्नर सोडलं. त्यानंतर शिवाजी महाराजांना जुन्नरमध्ये खूप यश पाहिजे असं मिळालं नाही
आपल्या स्वराज्याच्या इतिहासामध्ये ज्या प्रकारचा इतिहास आपण लढायांचा वगैरे आक्रमणाचा लिहितो तसा हडसर बाबत आपल्याला सापडत नाही. हडसरचं वैशिष्ट्य काय आहे? 1672 मध्ये ज्यावेळी शिवाजी महाराजांनी 1670च्या सिंहगडाचा गड आला पण सिंहगड आहे इथून जी मोहीम सुरू केली, नव्याने एकदा मुघलांच्या विरोधात स्वारी सुरू केली. आग्राच्या कैदेतनं महाराज आले होते आणि नव्याने स्वराज्याच्या राज्याभिषेकाची तयारी सुरू झाली. त्या कालखंडात शिवाजी महाराजांनी हडसर किल्ला जी पहिल्यांदा जिंकला. महाराजांकडे हा किल्ला आला, महाराजांनी किल्ल्याची वैशिष्ट्यपूर्ण रचना पाहून तिथल्या स्थापत्य आपण बनवलं. पण तो किल्ला काही दिवसात परत मुघलांच्या ताब्यात गेला. काही दिवसात म्हणजे संभाजी महाराजांच्या कालखंडामध्ये त्यांच्यावर आक्रमणच 8 बाजूने होत होतं. त्यामुळे हडसर सारख्या इकडच्या भागातला किल्ला जपणं शिवाजी महाराजांच्या कालखंडात अवघड गोष्ट होती. कारण दक्षिणेची मुघलांची जी दक्षिणेचं द्वार होतं ते इथून जवळच होतं औरंगाबाद. तिथून मुघलांचे सगळे सनद रसद हित असायची. त्यामुळे त्यांनी हा किल्ला लवकर ताब्यात घेतला. हा जो किल्ला आहे तो ह्याचा किल्ला काय, हा अश्मगड म्हणजे दगडात कोरलेला किल्ला आहे. आपल्याकडे जे किल्ले असतात ते बांधलेले किल्ले असतात, दगडावर दगड रचून काहीतरी मटेरियल त्यात असतं आणि मग तो बांधतात. हा किल्ला तो खोदलेला किल्ला आहे. ह्या किल्ल्याचा कालावधी जो आहे तो सातवाहन कालातला हा कालावधी. सातवाहनांचा कालावधी मी तुम्हाला सांगितलं तसं इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून ही सातवाहनांची डायनेस्टी आपल्या भागात इथं काम करते. त्यांची राजधानी जी होती ती प्रतिष्ठान म्हणजे पैठण इथून जवळ आहे आणि उपराजधानी होती जुन्नर. जुन्नर मधून जो व्यापारी मार्ग होता किंवा व्यापारी बाजारपेठ जी जुन्नर होती त्या बाजारपेठेचं रक्षण करण्यासाठी आणि या बाजारपेठेची भरभराटीचा कंट्रोल ठेवण्यासाठी अशा प्रकारचे इथं किल्ले निर्माण केले. आपण जे बसलोय तो हडसर आहे, त्याच्या शेजारी निमगिरी आहे, त्या शेजारी चावंड आहे, त्या शेजारी जीवदन आहे, त्यानंतर सौंदळा आहे, नंतर उपळा आहे, चावंड आहे, हनुमंतगड आहे, नारायणगड आहे. हे असे किल्ले आहेत जे खोदून तर आता पायऱ्या जरी तुम्ही बघितल्या तर लक्षात येईल की किती वैशिष्ट्यपूर्ण पायऱ्या आहेत त्याच्या. ह्या पायऱ्यांची रचना ह्या आता जे आपण बसलोय त्याला कोठारा म्हणतात. हे लेण्याच आहेत एक प्रकारच्या दगडात खोदलेल्या. अशा लेण्यांमधनं तिचा स्टोरेज केलं जायचं, इथं लोक राहायचे आणि संरक्षण करायचे. मुळात किल्ले असायचे ते डिफेन्स पॉलिसीसाठी असायचे, अटॅकसाठी नसायचे. जमिनीवर भूभागावर ज्यावेळेस कुठलंही आक्रमण व्हायचं, म्हणजे ते नैसर्गिक आक्रमण असेल किंवा मानवी आक्रमण असेल, त्या कालखंडामध्ये इथल्या जीवनसृष्टीला समाज व्यवस्थेला आधार देण्याचं काम किल्ले करायचे. आणि ही त्यातला महत्वाचा किल्ला होता की जुन्नरच्या भागाचा सपोर्ट सिस्टीम ही हडसर होता. इथं लोक राहायची, त्यांचं काही जरी ट्रॅजेडी खाली तयार झाली तरी वर्षभर पुरलं एवढं धान्य इथं साठवून असायचं. राजव्यवस्था त्याची सोय करायची, लोकांना सपोर्ट करायची. या हडसरमध्ये नंतर पेशव्यांच्या काळात हडसर पुन्हा आपल्या स्वराज्याकडे आला, संभाजी महाराजांच्या ताब्यात केला. नंतर आपण हा किल्ला खूप अनेक वर्ष सांभाळला. शेजारचाच शिवनेरी 1818च्या नंतर जे फ्लायरची आक्रमण झाली, रायगड पडला दुसऱ्या बाजीरावाच्या कालखंडाच्या नंतर शिवनेरी सारखा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. हे बघून हडसरवरचा किल्लेदारांनी हा किल्ला एका रात्रीतच सोडून दिला. त्यामुळे हडसरवर ऍक्च्युअली लढाई अशी काही झाली नाही. हडसर हा आपण सोडूनच दिला होता किल्ला, कारण हडसरपेक्षा प्रभावी आणि लढाऊ किल्ले आपण हारलो होतो. त्याचं कारण अनेक कारण त्याच्या मागे आहेत. शस्त्रास्त्रांचं भौतिक शास्त्राचं ज्ञान त्यांच्याकडे असणार, त्यांनी इम्प्लिमेंट केलेली युद्ध यंत्रणा होती, आपल्याच लोकांनी आपल्या विरुद्ध लढायला भाग पाडणं, अशा अनेक गोष्टी होत्या. राजव्यवस्था दुसऱ्या बाजीरावाच्या काळात एकदम ढासळलेली होती. आपणच इंग्रजांच्या आधारावर लढायला उतरायचो, नाही तर इंग्रजांच्या विरुद्ध लढायला उतरणं ही आपण दुर्बळ स्वतःची राजव्यवस्था करून ठेवली होती, युद्ध व्यवस्था दुर्बळ झाली. त्या कालखंडामध्ये हडसर किल्ला इंग्रजांच्या ताब्यात केला. इंग्रजांनी याचा वापर त्यांच्या सोयीनुसार त्यांनी केला. पण इंग्रजांचे शासन स्थिर झाल्यानंतर एक गोष्ट चांगली झाली की त्यांनी ASI ची निर्मिती केली, आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया. या आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने रॉयल एशियटिक सोसायटीची स्थापना झाली. त्या कालखंडानंतर महाराष्ट्रात आणि जुन्नर इथून पुढे जो तुम्ही टप्पा बघत असाल मराठवाड्याकडे जाणारा, पुढं विदर्भाकडे जाणारा, तर त्यात वेरूळ येतं, तिथं अजिंठा येतं. लेण्यांची एक रांग वरून नाशिकच्या पट्ट्यामधून येते. तुम्ही तर बघितलं तो बागलांची डोंगर रांग असे आहे. हरिश्चंद्र गड किल्ला असेल, अलंग मलंग कुलंग कळसुबाई शिखरापासून जो खाली येतो सगळा पट्टा, त्याला बागलांची रांग अशी म्हणतात. तर त्या बागलांच्या रांगेमध्ये अनेक लेण्या आहेत पूर्ण देशात. माझ्या वाचनानुसार 1600 लेण्या आहेत पूर्ण देशात. त्यातल्या 900 लेण्या त्या पुणे जिल्ह्यात आहेत आणि त्यातल्या 700 लेण्या जुन्नर तालुक्यात आहेत. मग तुम्ही कल्पना करा जुन्नर तालुका किती संपन्न तालुका होता. आता त्यावेळेस काय होतं की ही गोष्ट मी सांगतो तुम्हाला 2000 वर्ष जुनी. 2000 वर्षापूर्वी चीन मधून व्यापारी युरोपमध्ये जायचे, त्याला म्हणायचं सिल्क रूट. चीन मधले व्यापारी अरब स्थानात यायचे, अरब स्थानामधून ते बाय बोट बुडच यायचे गुजरातच्या, बुडच मधून ते यायचे शुरपारकला, शुरपारक म्हणजे नालासोपारा, नालासोपारामधून ते यायचे कालानकला, कालानक म्हणजे आताचं कल्याण, कलानक त्याला नाव होतं. कल्याण मधून त्यांना घाटावर यावं लागायचं. घाटावर येण्यासाठी त्यांना सोपा मार्ग होता माळशेज घाट. मग तिथून त्यांनी ह्या सातवाहनांनी
ज्यावेळेस यांची सातवाहनाची डायनेस्टी स्थिर झाली त्यावेळेस मग त्यांनी तिथून एक घाट कोरून तयार केला. कोरून तयार केल्यानंतर त्याला नाव पडलं नाणेघाट. मग इथं नाणेचा अंगठा, नाणेघाट, नाना दरवाजा अशा अनेक नावाने नावाने प्रसिद्ध असणारे एक ठिकाण इथं आहे. तर गोतंड्याचा दरवाजा 2-3 रस्ते होते. पण नाणेघाट त्यांनी सुलभ बनवला. तिथून बैलाच्या साह्याने धान्यवर यायचं, उंटाच्या घोड्यांच्या साह्याने धान्यवर यायचं आणि इतर जे प्राणी आहेत, खेचर आहेत, गाढवा आहेत, त्यांच्या साह्याने धान्यवरती आणलं जायचं किंवा वस्तूवरती आणलं जायचं. त्याचा बाजार इथं भरायचा. ह्यातून वस्तू बाजारपेठांमधून फिरून तेरला जायचं. लातूरच्या तेर पण खूप प्रसिद्ध बाजारपेठ होती. मग दक्षिण भारतातलं तर तेर दक्षिण भारताशी निगडीत ते अटॅच असायचं. इथला माल सगळा परत गुजरात बडोजकडे जायचा, सुरपारकला जायचा आणि तिथून तो युरोपला जायचा. ही ट्रॅव्हलिंग सिस्टीम सातवाहनांनी इथं बसवली. सातवाहनांचा सिमुक नावाचा एक राजा होता. सिमुक सुरुवातीचा राजा, इसवी सन पूर्व 200. सिमुक आणि सातवाहनांची डायनेस्टी स्थिर केली. सातवाहनांनी अनेक लढाया या राज्यासाठी केल्या. सातवाहन म्हणजे 7 घोडे. सातवाहन म्हणजे 7 घोडे. सूर्योपासक राजे होते ते, म्हणून त्यांना सातवाहन राजा असं म्हणतात. मग त्या सिमुकांनी डायनेस्टी स्थापन केली. सिमुकाची एक सून होती, म्हणजे मुलगा होता, श्री सातकर्णी नाव होता. श्री सातकर्णी. त्या श्री सातकर्णीची बायको होती नागनिका. ह्या नागनिकेने ह्या भागात खूप काम केलं. काय काम केलं तर नागनिकेने अनेक दानं केली. नागनिकेने यज्ञ केले, प्रचंड मोठे यज्ञ केले. अश्वमेध राजसूय 2 वेळा केला त्यांनी. अश्वमेध अनेक मोठे यज्ञ त्यांनी तिथं घडून आणले. यज्ञामध्ये अनेक गायी दान केल्याचे वर्णन इथं सापडतात. हत्ती दान केले, रथदान केले त्यांनी. काशार्पण, त्यावेळेच्या कॉईनचं नाव काशार्पण. ते काशार्पण पण दान केलं. सोनं दान केलं, चांदी दान केली, जमिनी दान केल्या. ह्या सगळ्यांच्या दानांची वर्णन त्यांनी त्यांच्या वेळेस लिहून ठेवली. त्यांची भाषा जी होती ती काय होती, प्राकृत भाषा होती आणि लिपी होती ती ब्राह्मी होती. त्या ब्राह्मी लिपीत ह्या जुन्नरच्या भागात सगळ्यात जास्त शिलालेख त्या सातवाहनांचे आढळतात आजही. मग सातवाहनांचं आपल्याला इथं काय सापडलं तर शंख शिपल्यांपासून बनवलेल्या बांगड्या सापडल्या. सातवाहनांच्या काळातल्या आपल्याला जाती सापडली, आपल्याला त्यांची भांडी सापडली, खपरांपासून तयार केली त्यांची वापरातली भांडी. सातवाहनांच्या कालखंडातले दागिने सापडले, सातवाहनांची कॉईन सापडले, त्यांच्या मूर्त्या सापडल्या. हे सगळं आपल्याला आजही इथं नवीन सापडत राहतं या जुन्नरच्या भागात वेगळ्या डोंगरांमधनं. ते जी सातवाहन काळाशी आपल्याला अटॅच करतं, 2000 वर्ष जुनं आपल्याला जोडतं. मग ह्या सातवाहनांनी तिथं मोठमोठे राजे नंतरच्या कालखंडामध्ये का विशिष्टपुत्र सातकर्णी झाला, गौतमीपुत्र सातकर्णी झाला, नंतर पुलवामी झाला, हकुश्री झाला, श्री सातकर्णी झाला, पुलकेशी झाला. अशा पुलवामी असं नावाचा एक सातकर्णी राजा होता. असे 30 राजे त्यांच्या डायनेस्टीमध्ये झाले. 450 वर्ष त्यांनी राज्य केलं या राज्यात. अनेक साहित्य निर्माण केलं या राजघराण्यांनी. अनेक लेणी महत्वाच्या मध्ये खोदली. मग त्यांनी त्या काळखंडामध्ये जी समाज व्यवस्था होती त्या समाजाला स्वीकारून मग बौद्धांना पण त्यांनी राजाश्रय दिला, त्यांनी जैनांना राजाश्रय दिला, हिंदूंना पण त्यांनी स्वीकारलं. आज ज्या पद्धतीने आपण धर्माकडे बघतो तशी ती धर्मरचना त्यावेळेस नव्हती. समाजरचना वेगळी जशी होती त्यांना त्या प्रवाहानुसार राजव्यवस्थेने सपोर्ट केला आणि सोयी सुविधा देण्याचं काम केलं. आणि महाराष्ट्र आज ज्याला आपण महाराष्ट्र म्हणतो ती स्थिर खऱ्या अर्थाने जुन्नर भागातनं झालं. महत्वाचं म्हणजे प्रतिष्ठान, पैठण आणि जुन्नर या भागातनच महाराष्ट्राची आज जी रूपरेखा दिसते आपल्याला. गोदावरी म्हणजे अगदी वैनगंगेपासून ते नर्मदा तीर, तापी तीरापर्यंत, कृष्णा कावेरीपर्यंत ही जुन्नरांचं काम करतं. तर एक किस्सा तुम्हाला सांगतो. हिताशी सुरुवातीला राजमुद्रा होती आणि आता आमचा परतीचा प्रवास चालू झालेला आहे. गड बघायला खूप सुंदर आहे, वातावरण पण खूप सुंदर आहे. पाठीमागच्या साईडला धरण आहे, बॅकवॉटर आहे धरणाचं. आणि त्याचप्रमाणे या गडावर आम्ही धान्याचं क्वार्टर बघितलं, शिवकालीन मंदिर बघितलं, पायऱ्या वगैरे. म्हणजे गड खूप जुना असल्यामुळे ऑलमोस्ट तो संपत आलेला आहे. संपत आलेला म्हणण्यापेक्षा एक साधारण 1000 वर्षाचा कालावधी तो पूर्ण करू शकतो. अजूनसुद्धा इतकी ताकद ह्या गडांमध्ये आहे. आणि आमचे सर्व काही बघून झालेलं आहे आणि आता परतीचा प्रवास चालू झालेला आहे. आता आपण घरी जाणार आहोत आणि हा व्लॉग ऑलमोस्ट संपलेलाच आहे. तर चला, आय विल कीप यू पोस्टेड.